नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती ग्रुप डी या ठिकाणी अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, कथक बघा हे भारतामधलं शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा, कथक बघा हे भारतामधलं शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। बघा, कथक बघा हे भारतामधलं शास्त्रीय नृत्य उत्तर प्रदेश या राज्याशी ते संबंधित आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? बघा, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, देविका राणी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा बघा, हरिद्वार हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, हरिद्वार हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बघा, हरिद्वार हे शहर उत्तराखंड या राज्यामधलं बघा ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधली सीमारेषा खालीलपैकी कोणती आहे? बघा, उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधली बघा सीमारेषा खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, 38 अक्षांश बघा ही सीमारेषा उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया बघा यांच्यामधली ती सीमारेषा आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, मीनाबक्कम बघा हे भारतामधलं प्रमुख विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? मीनाबक्कम बघा हे भारतामधलं प्रमुख विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, मीनाबक्कम बघा हे भारतामधलं बघा प्रमुख विमानतळ चेन्नई या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, अमेरिकन गांधी असे खालीलपैकी कोणाला? बघा, अमेरिकन गांधी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मार्टिन ल्यूथर किंग यांना पहा अमेरिकन गांधी या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 7 बघा, जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, बर्लिन व जर्मनी या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, पांढऱ्या हत्तींचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? बघा, पांढऱ्या हत्तींचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, पांढऱ्या हत्तींचा देश बघा थायलंड या देशाला पांढऱ्या हत्तींचा देश या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 9 बघा, इंडिया हाऊस बघा हे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? इंडिया हाऊस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बघा, वॉशिंग्टन बघा या शहरामध्ये इंडिया हाऊस आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, हॉकीचे जादूगार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, हॉकीचे जादूगार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, हॉकीचे जादूगार बघा असे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मेजर ध्यानचंद बघा यांना हॉकीचे जादूगार या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा एकमेव नोबेल पुरस्कार जिंकणारी बघा महिला खालीलपैकी बघा भारतीय बघा एकमेव बघा महिला नोबेल पुरस्कार जिंकणारी महिला खालीलपैकी कोणती महिला आहे? बघा, मदर तेरेसा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वात जास्त घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी बघा सर्वात जास्त घनत्व असलेला ग्रह कोणता ग्रह आहे? बघा, या ठिकाणी बघा पृथ्वी हा ग्रह बघा सर्वात जास्त घनत्व असलेला तो ग्रह आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हॉलेचा धूमकेतू बघा परत किती वर्षांनी दिसतो? बघा, हॉलेचा धूमकेतू परत किती वर्षांनी दिसतो? बघा, हॉलेचा धूमकेतू बघा परत 76 वर्षांनी तो दिसतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगामधला सर्वात खोल गर्ता बघा मरियाना हा गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरामधला गर्ता आहे? बघा, जगामधला बघा सर्वात खोल गर्ता मरियाना हा गर्ता बघा पॅसिफिक या महासागरामधला तो गर्ता आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, आंतरराष्ट्रीय बघा साक्षरता दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो?
बघा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन बघा 8 सप्टेंबर बघा या दिवशी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेरियार बघा हे हत्तींसाठी बघा प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? पेरियार बघा हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा पेरियार बघा हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य बघा केरळ या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाराणसी बघा हे शहर कोणत्या नदीच्या बघा वाराणसी बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा वाराणसी बघा हे शहर गंगा नदीच्या काठी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामधली पहिली तागाची गिरणी कलकत्त्याजवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती? बघा देशामध्ये बघा पहिली तागाची गिरणी बघा कलकत्त्याजवळ तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 सन 1855 मध्ये बघा तागाची गिरणी बघा कलकत्त्याजवळ या ठिकाणी उभारण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 20 बघा स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कशाचा उपयोग करतात? स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कशाचा उपयोग करतात? बघा स्टेनलेस स्टीलच्या बघा उत्पादनामध्ये बघा मॅग्नीजचा बघा या ठिकाणी उपयोग हा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वात तरुण पर्वत खालीलपैकी सर्वात तरुण पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे? प्रश्न क्रमांक पुढचा बघा हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? बघा हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता 2.42 बघा हिऱ्याचा या ठिकाणी अपवर्तनांक असतो। प्रश्न क्रमांक 23 बघा गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा? बघा गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये बघा गडचिरोली बघा या ठिकाणी हा जिल्हा या ठिकाणी बघा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खट्याळ नदी असे पुढीलपैकी कोणत्या एका नदीचं नाव आहे? खट्याळ नदी बघा खट्याळ नदी बघा असे बघा कोस या नदीचं नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सह्याद्री पर्वतामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे? बघा सह्याद्री बघा या पर्वतामधलं सर्वात उंच शिखर म्हणजे बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अण्णाईमुडी बघा हे शिखर सह्याद्री या पर्वतामधलं सर्वात उंच या ठिकाणी शिखर आहे। प्रश्न क्रमांक 26 बघा नर्मदा आणि तापी नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळे झाले? बघा नर्मदा आणि तापी बघा या दोन नद्याचे खोरे कोणत्या डोंगर रांगांनी वेगळे झालेले आहेत? बघा सातपुडा बघा या पर्वतामुळे बघा या ठिकाणी बघा नर्मदा आणि तापी नदीचे खोरे या ठिकाणी वेगळे झालेले आहेत। प्रश्न क्रमांक 27 बघा गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा महाबळेश्वर या ठिकाणी बघा गहू गेरवा संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा मन्नारची खाडी आणि वसईची खाडी बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? बघा वसईची खाडी म्हटले बघा ठाणे जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 29 बघा संरक्षण साहित्य बघा निर्मिती केंद्र बघा वरणगाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा वरणगाव बघा हा साहित्य निर्मिती बघा संरक्षण साहित्य निर्मिती वरणगाव जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा छत्रपती बघा शाहू महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? छत्रपती शाहू महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा माहुली जिल्हा सातारा या ठिकाणी पहा छत्रपती शाहू महाराजांची या ठिकाणी समाधी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सेंट्रल वॉटर रिसर्च बघा ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? सेंट्रल वॉटर रिसर्च बघा ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? बघा सेंट्रल वॉटर बघा रिसर्च बघा ही संस्था पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेंच हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभा राहिलेला प्रकल्प आहे? पेंच हा प्रकल्प बघा पेंच हा प्रकल्प बघा मध्य प्रदेश बघा या राज्याच्या सहकार्याने उभा राहिलेला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंब्याची खालीलपैकी कोणती जात बघा उत्तम प्रतीची असून परदेशामध्ये निर्यात केली जाते? बघा आंब्याची बघा कोणती एक जात आहे उत्तम प्रतीची असून परदेशामध्ये निर्यात केली जाते? बघा हापूस आंबा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये तांबडी नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ही बघा तांबडी नदी म्हणून कोणती नदी ही ओळखली जाते? बघा तांबडी नदी जो ब्रह्मपुत्रा नदी बघा तांबडी नदी म्हणून ती ओळखली जाते।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा उत्तर प्रदेश बघा या राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा उत्तर प्रदेश बघा या राज्यामध्ये एकूण पहा 75 जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा सन 1674 मध्ये बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा पहिला नागरिक असे खालीलपैकी कोणाला बघा भारताचा पहिला नागरिक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा राष्ट्रपती बघा यांना भारताचा पहिला नागरिक या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संसदेची बघा एका वर्षामधून किती अधिवेशने बघा संसदेची बघा एका वर्षामधून किती अधिवेशने होतात? बघा संसदेची बघा एका वर्षामधून बघा या ठिकाणी 2 अधिवेशने होतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशाचे बघा पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी बघा देशाचे पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण आहेत? बघा सुकुमार सेन बघा हे देशाचे बघा या ठिकाणी पहिले निवडणूक आयुक्त आहेत. प्रश्न क्रमांक 40 बघा, भारतीय राज्यघटने बघा सर्वाधिक घटनादुरुस्त्या कोणत्या वर्षी झाल्या होत्या? बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा सर्वाधिक बघा घटनादुरुस्त्या सन 1976 बघा या वर्षी सर्वाधिक बघा या ठिकाणी बघा घटनादुरुस्त्या झाल्या होत्या. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजर्षी शाहू महाराजांचा बघा जन्मदिवस खालीलपैकी कोणत्या? राजर्षी शाहू महाराजांचा बघा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे? बघा 26 जून सन 1874 बघा हा राजर्षी शाहू महाराजांचा या ठिकाणी जन्मदिवस आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचं ज्ञान होते? बघा जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचं ज्ञान होते? बघा जिभेच्या शेंड्यावर बघा या ठिकाणी गोड या चवीचं या ठिकाणी ज्ञान होते. प्रश्न क्रमांक पुढचा, एडवर्ड जेन्नर या शास्त्रज्ञाने कोणती लशी शोधून काढली? बघा एडवर्ड जेन्नर बघा या शास्त्रज्ञाने बघा कोणती लस या ठिकाणी शोधून काढली होती? बघा देवीची लस या ठिकाणी शोधून ही काढली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, त्वचा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? बघा त्वचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? बघा त्वचा रोग बघा अजीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कडधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते? बघा कडधान्यामध्ये बघा कार्बोहायड्रेट्स बघा या अन्न घटकाचे प्रमाण बघा सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंधांसाठी लिपी खालीलपैकी कोणी शोधून काढली? बघा अंधांसाठी लिपी खालीलपैकी कोणी शोधून काढली होती? बघा अंधांसाठी लिपी बघा लुईस ब्रेल बघा यांनी अंधांसाठी लिपी ही शोधून काढली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवाच्या पाठीच्या बघा मणक्यापैकी 33 मणक्यापैकी मानेमध्ये एकूण किती मणके असतात? बघा मानेमध्ये बघा एकूण मणके बघा एकूण या ठिकाणी 7 मणके असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कन्हान ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी? कन्हान बघा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी आहे? बघा नागपूर या जिल्ह्यामधली ती नदी आहे. बघा प्रश्न क्रमांक 50, वेलिंग्टन खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे? वेलिंग्टन बघा वेलिंग्टन बघा ही न्यूझीलंड या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भूमध्य समुद्राची किल्ली असे खालीलपैकी बघा भूमध्य समुद्राची किल्ली बघा असे खालीलपैकी कशाला भूमध्य समुद्राची किल्ली? बघा जिब्राल्टरची खाडी बघा यांना भूमध्य समुद्राची किल्ली या ठिकाणी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अज्ञातवासी बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? अज्ञातवासी बघा अज्ञातवासी बघा दिनकर गंगाधर केळकर बघा अज्ञातवासी बघा यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बॉम्बशोधक बघा पथकामध्ये खालीलपैकी कोणत्या जातीचे श्वान या ठिकाणी उपयुक्त ठरतात? बघा बॉम्बशोधक पथकामध्ये खालीलपैकी कोणत्या जातीचे श्वान या ठिकाणी उपयुक्त ठरतात? बघा लॅब्राडोर या जातीचे श्वान या ठिकाणी उपयुक्त ठरतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आल्प्स या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत? बघा आल्प्स या पर्वतरांगा कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी
कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.